नमस्कार नमस्कार. तर आज आपलं सुंदर तलावच्या मैदानात आला होता आणि त्यावेळेस बरोबर गुलालही झाला. तर काय सांगा शर्यतीबद्दल? नक्कीच आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एक आदर्श स्पर्धा कडाव केसरीचं आयोजन करण्यात आलं होतं. मला वाटतं सुदामदादा पवार खऱ्या अर्थाने एक सुंदर आयोजन म्हणावं लागेल आणि एक उत्कृष्ट आयोजन कसं असावं, बिंदूचं आयोजन कसं असावं, पब्लिक कोणतंही आत येत नव्हतं, म्हणजे त्याबद्दल खूप चांगलं आयोजन केलं. त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीच्या स्पर्धा भरावा जेणेकरून आपली महाराष्ट्राची संस्कृती परंपरा एका वेगळ्या उंचीवरती जाईल. आणि आज सुंदरचा गुलाल झाला. सर्जा पण खूप सुंदर पळाला, त्याबद्दल सर्जाचं पण मी मनापासून आभारीच आहे. हार झाली, खेळ म्हटल्यावर हार जीत होत असते. बकासूरचं जिंकल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. नक्कीच पुढल्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीने सर्जा कमबॅक करेल. मात्र मोठा भाऊ हारला म्हणून धाकट्या भावानं जिद्द सोडली नाही, करून दाखवलं. यावेळेस मागच्या वेळेस पराभव सामना होता, मात्र यावेळेस दाखवलं की काय निकाल आणि दोरा कसा तोडायचा असतो. नक्कीच सर. आता येत्या मैदानांच्यात कधी आपल्याला सुंदर वगैरे बघायला भेटेल? आता सुंदर सध्या तरी 10 तारखेपर्यंत थोडीशी माझी पण कामं आहेत आणि आता या सलगच्या दिवसामध्ये थोडासा जास्त प्रवास होतोय, म्हणजे मग आता 4-5 दिवसानंतर बघू. शक्यतो 13 किंवा 14 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला सुंदर आणि सर्जा पुन्हा एकदा मुंबईला हो नक्कीच, कारण आमचे मित्र सहकारी राहुलभाई पाटील यांची पण आज मला कमी वाचली. खऱ्या अर्थानं दादा असता तर खूप छान वाटलं असतं, कारण तुम्हाला मोठ्या भावासारखेच आहेत. आणि नक्कीच त्यांना ज्यावेळेस कळेल की मथुरनं आणि सुंदरनं विजय संपादित केलाय ते खूप छान वाटलं, कारण आपला तब्बल 21 लाख रुपयांना करार झालाय सर्जा आणि सुंदरचा आणि चांगल्या गाड्या पडतात. खूप छान वाटतंय.